नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण बोलणार आहोत राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी योजनेबद्दल। तर ती योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय। तर नुकत्याच मिळालेल्या शासन निर्णयानुसार सन 2025-26 या वर्षात या ठिकाणी योजनेसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। चला तर मग जाणून घेऊया सविस्तर पूर्ण माहिती। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला शासनाने 3,960 कोटी इतका निधी या ठिकाणी योजनेसाठी मंजूर केलेला आहे आणि यातीलच या ठिकाणी 344.30 कोटी इतका निधी ऑगस्ट 2025 या महिन्यातील हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता लवकरच लाडक्या बहिणींना त्यांचा या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिला या लाभार्थींना हा लाभ मिळणार आहे। लाभार्थी महिन्यांना त्या ठिकाणी दर महिन्याला थेट खात्यात आर्थिक मदत जमा केली जात असते। तर शासनाने या ठिकाणी या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे काटकसरीने आणि योग्य पद्धतीने खर्च करणे आवश्यक आहे। तसेच आधीच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना अंतर्गत मदत मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून दुसऱ्यांदा आर्थिक लाभ दिला जाणार नाही याची या ठिकाणी सरकारला ठिकाणी नोंद घेण्याचा आदेशही या जी-आरमधून दिलेले आहेत। तर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खर्चाचा अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महत्त्वाची ठरत आहे। तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील हजारो महिलांना दर महिन्याला स्थिर आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाचा ठिकाणी आर्थिक भार कमी झालेला तुम्हाला दिसून येत असेल। तर मंडळी, जर तुम्हीही तुमच्या घरातील कोणी या योजनेत पात्र असाल तर खात्यात आलेल्या ऑगस्ट 2025च्या हप्त्याची खात्री करा। तर या योजनेबाबतचा हा ताजा अपडेट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।